टॉयलेट जे आहे ते शक्यतो इंडियनच असलं पाहिजे. बर. शक्यतो म्हणजे 99% इंडियनच असलं पाहिजे. बऱ्याच वेळा मी बघतो लोक पाश्चिमात्य वेस्टर्न टॉयलेट असतात पण तिथे टॉयलेटवरती इंडियन बसतात. त्यावेळेस पाय घसरून इंजुरीचे प्रकार खूप मी दवाखान्यात ऐकलेत आणि बघितलेत. तर शक्यतो टॉयलेट्स हे इंडियन असावेत, कारण इंडियन टॉयलेट असल्यानंतर काय होतं, इंडियन टॉयलेट असल्यामुळे तुमचं इंटेस्टायनल जे प्रेशर आहे सिग्मॉइड कोलानवरती इंटेस्टाईनवरती पाय दुमडल्यामुळे फ्लेक्शन गेल्यामुळे ॲटोमॅटिक वेग हा ॲटोमॅटिक येतो. कुथावं लागत नाही, जोर द्यावा लागत नाही. त्यामुळे टॉयलेटच्या जागेवरती कुठल्याही प्रकारचे फिशर, फिच्युला, भगंदरसारखे आजार होत नाही. बऱ्याच वेळा बऱ्याच रुग्णांमध्ये टॉयलेट लागलेली असते पण टॉयलेटला जातच नाही आहेत किंवा टॉयलेटचा वेगच येत नाही आहे. ह्याचं कारणच जे आहे ते वेस्टर्न टॉयलेट आहे. तर शक्यतो इंडियन टॉयलेट असावं जेणेकरून मल बाहेर पडल्यामुळे की बाकीचे पुढचे आजार होणार नाही. कारण जे पोषक अंश शरीराला नाही आहे, जसं युरिक ॲसिड आहे, युरिया आहे, चुकीचे फायबर्स आहेत, वाढलेले वेगवेगळे एन्झाईम शरीरात आहेत, ते सगळं बाहेर टाकण्याचं काम ते जर पोटात तसंच साचून राहिलं तर आम निर्मिती होते आणि ते प्रोटीनचा जो रस आहे तो सगळा सांध्यात जाऊन आमवात किंवा संधिवातासारखे आजार निर्माण होतात.